तर मंडळी, आता आपण उभे आहोत ते मंदिराच्या एकदम समोर. याच ठिकाणी आपल्याला खूप शिल्प पाहायला भेटतात. याच ठिकाणी प्रथमदर्शनी आपल्याला दिसतं ते या ठिकाणी नंदी महाराजांचं शिल्प आपल्याला दिसतं. तर येथेच आपल्याला हत्तीची देखील शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गजशिल्प आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. याच ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतोय ते आपल्याला इथेच गजशिल्प आपल्याला पाहायला मिळतात. जर याचा अर्थ काय होतो, प्रत्येक शिल्पातून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न असतो. जसं की हत्ती असेल म्हणजेच गज असेल तर ते बलाढ्य, बळाचं प्रतीक आहे. म्हणजेच या वास्तूचं बलाढ्य किती असेल, ही वास्तू किती बलाढ्य असेल याचं हे प्रतीक आहे. जर अश्व असतील तर ते चपळाईचं प्रतीक आहे. अशाच प्रकारचे चिन्ह अशा मंदिरावरती कोरली गेलेली असतात. त्यापैकी हे गजशिल्प आपण या ठिकाणी पाहतोय. आता आपण जातोय, म्हणजे आपण मंदिरात आता प्रवेश करतोय. आता इथून आपण जातोय